Do you really want to earn money from stock market? जर तुम्हाला खरंच स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचे असेल, तर कोणत्या गोष्टींकडे सगळ्यात तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे? तर यासाठी काय आहे, की म्हणजे बिगिनर्स असो किंवा कोणताही एक्सपिरियन्स ट्रेडर असो, फक्त तोच का बरं पैसे कमवतोय, याचा विचार जर तुम्हाला कधी येत असेल, तर यामध्ये काय असतं मेन, की काय त्याच्यापाशी म्हणजे त्या ट्रेडरपाशी कोणत्या प्रॉपर स्ट्रॅटेजीज आहे का? कोणत्या नॉलेज यूज करतो? कोणत्या स्ट्रॅटेजीज यूज करतो? या सगळ्या गोष्टी आहे का? तर नाही. सगळ्यात आधी काय तो फॉलो करतो, की सगळ्यात आधी तो बघतो टायमिंग. ठीक आहे. मार्केटमध्ये काय असतं, की टायमिंग जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता जर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल, की कोणत्या टाईमला जे मूव्हमेंट येत आहे. कारण की आपल्याला पैसे म्हणजे जसं आपण बाय केलं, तर आपल्याला माहिती पाहिजे ना, की कुठून बाय केल्याच्या नंतरच तर प्राईस जे आहे वरती जाणार आहे आणि कोणत्या टाईमावर बाय केलं पाहिजे किंवा आपण मार्केट ओपन झालं आणि त्याच्यानंतर घेऊन बसल्या दिवसभर, तर मूव्हमेंट येत आहे, नाही येत आहे, असं राहते का? नाही. तर सगळ्यात आधी तुम्ही मार्केटचा टायमिंग इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. सगळ्यात मार्केट जे ट्रेडिंग टाइम जो आहे मार्केटचा, मार्केटमध्ये लिहून देतो मार्केट ट्रेडिंग टाइम. ठीक आहे. तर मार्केट ट्रेडिंग टाइम काय आहे, हे आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही किती पण स्ट्रॅटेजी यूज करा किंवा किती नॉलेज यूज करा, किती पण तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न पहा, पण तुम्हाला काय म्हणते टायमिंग माहित नाही राहील, की कोणत्या टायमाला मूव्हमेंट येणार आहे. तर तुम्ही काहीही कराल तरी तुम्हाला काही आपलं हे होणार नाही, प्रॉफिट होणार नाही. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही मार्केटचा टायमिंग इथे मी तुम्हाला लिहून देतोय. मार्केटचा टायमिंग तुम्ही लक्षात द्या. सगळ्यात आधी मॉर्निंगमध्ये तुम्ही मॉर्निंगमध्ये 9:15 टू मॉर्निंगमध्ये 9:15 टू 9:15 ते 10:45 हा जो टायमिंग आहे, हा एक जो आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला टायमिंग आहे ट्रेड घेण्यासाठी. ठीक आहे. दुसरा टायमिंग म्हणजे आफ्टरनून टायमिंग. दुपारी जर म्हणजे कोणता तुम्हाला सांगतो मी दुपारी पावणे 1 म्हणजे 12:45 टू 1:45 या टायमिंगमध्ये जे आहे ते मार्केटमध्ये खूप चांगली मोमेंटेबल ट्रेडिंग राहते आणि मुवमेंट येतात. ठीक आहे. त्यामुळे जो आहे की हा जो मार्केट टायमिंग आहे हा मी प्रिफर करतो, की तुम्ही या टायमिंगचा यूज करूनच तुम्ही आपल्या मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करू शकता. आता मॉर्निंग सेशनमध्ये काय होतं, की जसं की समजा आपला मार्केट जो आहे गॅप डाउन ओपन झाला. ठीक आहे. इथे इथे मार्केटने गॅप डाउन ओपन केलं. त्यानंतर इथे मार्केटने गॅप डाउन ओपन केलं. त्यानंतर आता तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला माहिती करायचं आहे, की आता आपल्याला मार्केट वरती जाऊ शकते, की आणखी खालती जाऊ शकते. तर तुम्हाला यामध्ये काय होईल, की आता मॉर्निंगमध्ये मार्केट ओपन झालं. त्यानंतर तुम्हाला मार्केट हळू-हळू वरती जात आहे. तर जर हा हाय ब्रेक केला तर आणि हा टायमिंगच्या आतमध्ये राहिला. हा जो टायमिंग आहे 9:15 टू 10:45 हा टायमिंग राहिला, तर तुम्हाला काय होईल, की इथे जो आहे अपसाईडची एक चांगली मूव्हमेंट मिळेल किंवा थेट जर असं झालं, की हो, गॅप डाउन ओपन झालेला आहे. ठीक आहे. आणि डाउन साइड इथे ब्रेकआउट केला किंवा मॉर्निंगमध्ये फर्स्ट अप मूव्ह दिला. ठीक आहे. नंतर मग काय होतं, की आफ्टरनून 12 आफ्टरनूनमध्ये काय होणार, की इथे तुम्हाला जे आहे, इथे तुम्हाला रिव्हर्सल भेटू शकते डाउन साइडसाठी. इथे तुम्हाला काही ना काही पॅटर्न बनणार आणि इथे तुम्हाला पुन्हा एक फॉल जो आहे पाहायला मिळू शकते. तर या प्रकारचे जे रिव्हर्सल ट्रेडिंग म्हणू शकतो किंवा आपला अपोझिट टू ट्रेंड जे ट्रेड करतो आपण ते या टायमिंग्समध्ये इझिली तुम्हाला मिळणार आणि मोमेंटेबल मिळणार. म्हणजे घेतला आणि दिवसभर वेट करण्याची गरज नाही. इथे तुम्हाला प्रॉपर सेटअप मिळणार आणि त्या टायमाला
फास्ट मूव्ह तुम्हाला कॅप्चर करता येणार. आता ते हे जे आहे मी रिअलमध्ये म्हणजे दाखवतो की खरंच असं होते का बा. तर मी सांगितलं की मॉर्निंग 9:15 टू 10:45. तर सगळ्यात आधी बघा इथे की इथे आपल्याला काय दिसते का. निफ्टीचा चार्ट लावलेला आहे मी. तर 9:15चं टायमिंग 9:15 ते 10:45 ठीक आहे. तर ही आहे 15 मिनिटची कॅन्डल 9:30. तर तुम्हाला इथे ब्रेकडाऊन मिळाला. तर तो सो तुम्हाला इथे इतका मूव्ह कॅप्चर करायला मिळाला. ते जर अपसाईड ब्रेकआउट झालं असतं तर अपसाईड मिळाला असता. आता फक्त जे आहे की तुम्हाला शोधावं लागेल की अपसाईड ब्रेक होत आहे की डाऊन साईड. ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला मला जो आहे मुवमेंट मिळणार. आता 12:45 ला मुवमेंट मिळते का नाही हे पाहूया. सर हा आहे हे बघा. मॉर्निंगमध्ये 24 तारखेला मार्केट ओपन झालं. ठीक आहे. मार्केट ओपन झालं आणि इथे फॉल आला. त्यानंतर काय झालं की इथे तुम्हाला रिव्हर्सल जे काही पण मिळालं 12 10:30 11च्या आतमध्ये ठीक आहे. मग इथे जे मुवमेंट आली हे बघा इथे जे आहे ही जी इतकी मोठी मुवमेंट आली हे 12 ते पावणे 1च्या मधात म्हणजे आहे प्रॉपर आपलं जे 12:45 टू 1:45 या मधामध्ये तुम्हाला प्रॉपर मुवमेंट मिळतेच मिळते. असे अनेक मी तुम्हाला दाखवून देतो आणखी इकडे असेल. त्यामध्ये आहे का काही हे बघा इथे काही नाही इथे नाही आहे. तर या प्रकारचे जे आहे ते मुवमेंट इथे तुम्हाला मिळणार. इथे मिळते का काही बघा. इथे इथे आहे पावणे 2 वाजताच्या मुवमेंट आहे इथे. तर इतकी मुवमेंट मिळाली आपल्याला. ठीक आहे. इथे आहे का काही नाही सध्या. स्टॉक्स मध्ये बघूया स्टॉक्स मध्ये मिळते का. तर हे बघा इथे इथे पण आहे प्रॉपर आपल्याला 12:15 वाजताच्या मुवमेंट मध्ये इतकी मुवमेंट मिळाली आहे. आहे प्रॉपर इथे जर आपल्या ज्या टायमिंग झोन मध्ये जर आले तर चांगली मुवमेंट मिळते. आणखी आणखी एक्झाम्पल बघूया की इथे आहे का काही. हे बघा 9:15 मध्ये इथे आपल्याला अपसाईड मुवमेंट ब्रेक केला आणि त्यानंतर या मुवमेंटला फॉलो करत इथे आपल्याला या अदर मूव्ह मिळाला 9:15 टू 10:45 च्या मधात आपल्याला इतके मूव्हमेंट मिळते. इकडे काही मिळते का. हे बघा 9:15 ला इथे डाऊन साईड ब्रेकडाऊन मिळालं. त्यानंतर इथे आपल्याला 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत बरोबर जे आहे तुम्हाला इथे डाऊनफॉल मिळाला. ठीक आहे. नंतर मग काय झालं दुसऱ्या दिवशी सेम इथे रिव्हर्सल केलं आणि इथे तुम्हाला पुन्हा ही मुवमेंट कॅप्चर करायला मिळाली. आहे आपले 9:15 ते पावणे पावणे 11च्या मधात म्हणजे 9:15 टू 10:45 च्या मधात आहे. हे बघा इथे इथे पण मिळेल. आता बघा काय झालं 9:15 ला इतका मुवमेंट फास्ट कॅन्डल आली ठीक आहे. तर आता आपल्याला हा फॉल खरंच पक्का आहे का नाही पाहायचा आहे. तर काय झालं की पूर्ण वेळ इथे मार्केटने टाइमपास केला ठीक आहे. मग इथे बघा इथे प्रॉपर जे आहे आपलं 12:45 टू 1:45 चे जे टायमिंग झोन आहे. तर ही इथे तुम्हाला कॅन्डल दिसत आहे. 1:45 पासून इथे प्रॉपर जे आहे याचा जे करेक्ट म्हणजे जे आपल्याला मुवमेंट यायला पाहिजे ते इथे फॉलची मुवमेंट मिळाली इथे. तर या प्रकारे जे आहेत की आपण या टायमिंगचा यूज करून आपले प्रॉपर सेटअप पाहून आपला ट्रेड जो आहे तो यूज करू शकतो किंवा ट्रेड करू शकतो यामध्ये.
तर मार्केटमध्ये पैसे जर खरंच कमवायचे असेल तर मार्केटच्या स्ट्रॅटेजी सोबत तुम्ही टायमिंगला पक्का आणि पक्का मॅच करा. प्रॉपर तुम्हाला कधी हमेशा पैसे देणार कमवून. टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा की या टायमालाच आपला जो सेटअप आहे तो प्रॉपर बनला पाहिजे आणि त्यानंतर मी आपला ट्रेड करायचा. ठीक आहे. तर या जो टायमिंग आहे याला नोट डाऊन करून ठेवा तुम्ही आपल्या डायरीमध्ये आणि या टायमिंगनुसारच मार्केटमध्ये ट्रेड करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.